राम राम. शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मैत्रिणींनो, कशा आहेत? चांगल्या आहेत ना? चांगलं राहायला पाहिजे. चला, आज आपली रेसिपी काय आहे मैत्रिणींनो? तर आपली रेसिपी आहे डांगराचं गरगटं करायचे आपल्याला. डांगराचं गरगटं खूप दिवसापासून केलं नव्हतं, म्हटलं आज करू. पहिली आपण टाकलेली होती डांगराची भाजी, आज करायची आपल्याला डांगराचं गरगटं. इथं बघा, छान मस्त मी थोडंसं डांगर घेतलं, कोथिंबीर हिरव्या मिरच्या घेतल्या, आपल्याला ना लसूण घेतला. आम्ही मस्त छान डांगराचं गरगटं करू. खूप चांगलं लागतं मैत्रिणीनं. उन्हाळ्याचं कसं जेवण जात नाही, पाणी पाणी होतं, वेगवेगळ्या भाज्या वगैरे खाऊशी वाटत्यात. चिरून झालं बघा, आता आपलं शिजायला टाकलं, शिजून घेतलं. असं शिजून घ्यायचं. आता हे आपल्याला ना, आपण पीठ टाकलेलं आहे, आता आपण शेंगदाण्याचं कूट टाकतोय. चांगलं असं आपल्याला चांगलं घोटून घ्यायचं मैत्रिणींनो. गरगटं करायचे ना. आता लसूण आणि मिरची कुटून घ्यायची. झाली आपली कुटून. इकडं तेल झालं गरम, मोहरी टाकली मस्त. आता टाकले आपण जिरे त्याच्यात. आता जिरे चांगले तडतडले. आता आपल्याला टाकायचे हिरवी मिरची आणि लसूण कुटून घेतलेला. मैत्रिणींनो, असं गरगटं करा, इतकं चांगलं लागतं आहे. गरम गरम चांगलं मस्त बाजरीची भाकर किंवा ज्वारीची भाकर किंवा खूप चांगलं. आता आपण हिंग टाकलं थोडं. मैत्रिणींनो, आजकाल उशीर होते मला व्हिडिओ टाकायला. आपल्या घरी लग्न आहे, लग्नाची घाई चालली आहे, शॉपिंग वगैरे करायचं काम चालू आहे. आपण त्याच्यात कोथिंबीर टाकली, मीठ टाकलं, हळद टाकली आणि आता आपण सोडलं मैत्रिणींनो. ते आपण डांगर शिजून घेतलेलं आता दुसऱ्या कढईत ओतून घेते. जास्त वेळ ठेवलं का ते काळं पडतं, त्याच्यामुळं लोखंडाच्या कढईतून ह्या कढईत ओतून घेतलं. बघा, छान झालं, चांगलं झालं मस्त. असं गरगटं करा, खूप चांगलं लागतं. खूप म्हणजे खूपच चांगलं लागतं बघा.